गेल्या काही 365 दिवसापासून जी आपण वाट बघतो ना, ती म्हणजे आपल्या गणपती बाप्पाची. तर म्हणजे फायनली तो दिवस येईल म्हणजे गणपती बाप्पाचा आदलो दिवस. तर म्हणजे आपल्याकडे ना गणपती बाप्पाची मूर्ती ना आदल्या दिवशी किंवा आधी 4 दिवस आणली जातात. तसेच म्हणजे आम्ही पण आणूक गेलेलो आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती आदल्या दिवशी म्हणजेच मंगळवारी दुपारी. आणि म्हणजे ही जी तुमका गर्दी दिसते ना, ती तुमका फक्त एकच गोष्ट सांगता असं की आपण गणपती हाडूक होतो असो, आम्ही गावात दिलो असो, आम्ही चाकरमानी असो आणि आम्ही एक वेगळीच फिलिंग जगतो असो. तसे म्हणजे आपण पण गेलो आपलं गणपती बाप्पा हाडू. फायनली म्हणजे आपण गणपती बाप्पाच्या शाळेत पोहोचलो आणि डायरेक्ट म्हणजे आता आपण भेटतो असो घराकडे. तर म्हणजे सगळ्यात पहिले आम्ही आमच्या साईडीचं गणपती उतरलो, त्याच्यानंतर म्हणजे आमचं गणपती उतरलो आणि आपलो दिवस लागलो तो म्हणजे बुधवार दिनांक 27 ऑगस्ट. आणि हा म्हणजे गणपती बाप्पाचा पहिला दिवस सुरू झाला, आरती पण सुरू झाली, पण हे हसरे चेहरे तुमका याकच सांगतात असत की म्हणजे मनात दुःख खूप असा, टेन्शन खूप असा, पण तुका बघून ना सगळा विसराक जाता कारण या पुढच्या 5 दिवसात फक्त आणि फक्त तुझ्यासाठी जगायचं असं. भजन संपल्यानंतर जेव्हा आपण मंडळी एकत्र उसळ खाऊक बसतो ना, तेव्हा म्हणजे फक्त एकच गोष्ट आपल्याला आठवते, की हे लोक आपले असतात, हे आपले माणूस असतात, ही आपली फॅमिली असा. पण मग आपण जेव्हा लास्टाक विचार करतो, की हे लोक फक्त आणि फक्त आपल्या बरोबर 5च दिवस असतील किंवा जास्तीत जास्त 7 दिवस असतील. तर म्हणजे आपण बरेच रील बघितले असतील, की बरेच जण म्हणतात, की मुंबईकरांनो यंदा तरी गावात या. तर म्हणजे खरा ती खरीच गोष्ट आहे. जे कोणी यंदा गावात दिले ना, त्यांनी खरंच एक कोकण वेगळ्या प्रकारे जगलेलो असं. जसं की तुम्ही आता बघू शकतात, किंवा आनंद ह्या जगण्याना फक्त आणि फक्त तुमका कोकणातच बघू गावतात. बघता बघता म्हणजे 5 दिवस केव्हा संपले आमकाच कळालं नाही. आणि तुमका एक गोष्ट म्हणजे शेअर करूची होती. जेव्हा म्हणजे 5वा दिवस असताना म्हणजे आपलं लास्टवा दिवस असताना, तेव्हा आपण आपल्या वाड्यातल्या एका लास्टच्या घरात येतो होता म्हणजे आपल्या बाबाला गोडकरायच्या घरात, आणि ती ना आपल्यासाठी म्हणजे स्पेशल जेवण करतात संध्याकाळचं. आम्ही काही पोरगे जमतो आणि त्यांच्याकडे स्पेशल जेव घेतो. तर म्हणजे या सुकान वाढलेल्या जेवणाना तर म्हणजे तुमका खैसरच विकत गावाचं नाही. तर आता काय म्हणते आपला फायनली विसर्जन. तर म्हणते आपण हे हसरे चेहरे बघतो ना, हे मोठ्या मोठ्याने ओरडणारे पोरगे असतात ना, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर, ह्या फक्त म्हणते ते म्हणाच्या पुरती म्हणतात असत, पण त्यांच्या मनात ना खरंच दुःख असं की बाप्पा तू खरंच नको जाऊ, रव असोच कायम आपल्या सोबत. तर काय नाही म्हणते आतापासून बरोबर 376 दिवस बाकी असतात पुढचं गणपती येण्यासाठी. तर म्हणजे असेच आपण एकत्र भेटूया पुढच्या वर्षी. तर बोला गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकरात लवकर या.